मगाशी उल्लेख केला की शिवसेना प्रमुखाने आम्हाला विचार आपल्या चांदूर पॅनलचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्राचार्य प्रियंका निलेश विश्वकर्मा यांच्या प्रचारार्थ चांदूर रेल्वे येथे माजी खासदार आणि महाराष्ट्र अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांना नगराध्यक्ष कुठल्या वेगळ्या पक्षाचा बनल्यास त्याला विकास कामासाठी शासनाकडून निधी मिळेल काय अशी विचारणा केली असताना ते म्हणाले की राज्यात सगळीकडे मैत्रीपूर्ण लढत होत आहे आणि सगळे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे शहराचा विकास हाच एक मुद्दा आहे। कुठलाही जर उमेदवार निवडून आला, राज्यात महायुतीचं सरकार आहे, सगळं काही आलबेल आहे, तर विकासाच्या मुद्द्यावर ते प्रत्येक उमेदवार हा जनतेकडे जात आहे आणि वोट मागत आहे। समजा कुठला जर उमेदवार निवडून आला, तो वंचितचा असो किंवा आणखी जसा आपलं पॅनलचे जे उमेदवार आपलं चांदूर रेल्वे पॅनलचे, तर यांना विकासात काही अडचण येईल का? निधी अजिबात येणार नाही, कारण समोरून प्रचार होतो आम्ही सत्तेमध्ये आहोत, पण हे विसरतात की आम्ही सत्तेमध्ये आहोत। आणि केवळ आम्ही सत्तेमध्ये नाही तर नगर विकासासारखं खातं महत्वाचं तुमच्या सन्मान्य शिंदे साहेबांच्याकडे आहे आणि त्यांचा अनुभव आपल्या सगळ्याला आहे। जे बोलतात ते करतात। किंवा आपण लाडकी बहिणीची योजना असेल किंवा लाडक्या भावाची योजना असेल किंवा वृद्धांना सन्मान देण्याची योजना असेल, हे समाजातल्या सगळ्या स्तरांना त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून बरंच काही देण्याचा प्रयत्न झाला आहे आणि चालू आहे। त्यामुळे अशी काही बाधा येणार नाही, कारण आमचे उमेदवार जे आहेत, मगाशी मी उल्लेख केला की शिवसेना प्रमुखाने आम्हाला विचार दिले 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आणि म्हणून ज्यावेळेला तुम्ही निवडून देतील ही जनता या ठिकाणी, तर त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्याशिवाय राहणार।